सर्व देवरानगर मधील सर्व रहिवासी आज आपण या ठिकाणी सर्वांप्रमाणे गोविंदा पथक देवरानगर गोविंदा पथक आपण या ठिकाणी आपला उत्सव या ठिकाणी साजरा करत आहोत। आज सराव या ठिकाणी आणि शुभारंभ आपण या ठिकाणी करत आहोत। तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा एक अविस्मरणीय क्षण आपण या ठिकाणी पाहणार आहोत। सर्वांची उपस्थिती या ठिकाणी प्रार्थनीय आहे। सर्व गोविंदाने या ठिकाणी बालगोपाळाने जमायचं आहे। थोड्याच वेळामध्ये हा कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। सर्व गोविंदाचं या ठिकाणी लक्ष असू द्या। हे देवा जागेवाला महाराजा, आज या ठिकाणी तुझ्या अधिपत्याखाली तुझ्या छत्रछायेखाली या ठिकाणी गोविंदानगर मध्ये गोविंदा पथक हे 3रं वर्ष तुझ्या आशीर्वादाने कृपाशीर्वादाने हा आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। भगवंता, ह्या गोविंदांना कोणताही त्रास न होता सर्वांना चांगल्या पद्धतीने हे जे कार्यक्रम हा आयोजन आहे, भगवंता चांगला सुखपती दे, आरोग्य दे आणि कोणत्याही गोविंदाला कोणतीही इजा न होता हा सराव चांगल्या प्रकारे तुझ्या कृपाशीर्वादाने पार पडू दे अशी सर्व गोविंदा तुझ्या चरणी प्रार्थना करत आहोत। Incoming voice call from Santosh. रे मागे कुठं कोळसा आहे तो धूप आहे। त्यांनी हात जोडून उभे राहायचं आहे आणि सर्वांनी इकडे ध्यान द्या। आता मी सुरुवात करतोय। काही जर व्हिडिओकडे बोल जातील तर मला क्षमा करा। जे का निर्गुण निरंकार त्याने धरिले अवतार, निर्गुण
सगुणाशी आला, भक्तीसाठी प्रगटला तो हा नंदाचा बालक, चाले त्रिभुवनी चालक, सोडविले वसुदेव देवकीशी, मारिले कंसराला, राज्य थापिले उग्रसेना, तुका म्हणे देवादिदेव तो हा उभा पंढरीराव. श्रीकृष्ण भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन जीवदानी मातेला हात जोडून आणि गणपती साऱ्या जगाचा विश्वाचा पालन करता गणेशाला वंदन करून आणि या जागा ब्रह्मदेव या मैदानामध्ये या जागा मालक आणि सर्व या ठिकाणी आज एकत्र येऊन रात्रीच्या वेळेला धर्माच्या पाळेला हात जोडून पदर पसरून या ब्रह्मदेव मैदानामध्ये आज सर्व हे तुझे भक्त तुझे आपले गोविंद पदक या ठिकाणी त्यांचे आपले योगेशदादा पाटील हे त्यांच्या सौंदर्याला घेऊन आज तुझ्या चरणाशी उभे आहेत, हात जोडून तुला शरणगत आलेले आहे. तर या ठिकाणी जे आज मी गाणं गातोय आणि हा बालगोपाल तुझ्या चरणाशी उभा आहे, त्या बालगोपाळकडून सर्वांकडून हा जो आज आनंद तुझा लुटायचा आहे, दहिकाला जो उत्सव साजरा केलेला आहे तो आज या सुरुवातीपासून त्या लाखच्या दिवसापर्यंत सर्वांना सुखाची बालक, कुणाच्या पायाच्या नाकापासून त्या डोक्याच्या केसापर्यंत कुणाला न इजा लागता, कुणाला न दुखापत होता, सर्वांच्या मध्ये प्रेम, नम्रता, शीतलता हे गुण सर्वांना येऊन हा आनंद चांगल्या पद्धतीने पार पडतील. आणि जसा आपण देवरांनगरची वावा करतोय तशी देवरांनगरची वावा तिसऱ्या वर्षात चालू आहे. जसं आज या आपल्या नगराचे देवरांनगरचे आपले सर्वांचे आदरभाग योगेशदादा पाटील हे सर्वांना सहकार्य करतायत, त्यांना पण यश येऊ दे. आणि या आपल्या श्रीकृष्ण भगवानांच्या चरणी हीच प्रार्थना करायची की राजा हा तुझा गोविंद आहे आणि या सर्व पदाकारांना सर्व गोविंदाला तू सुखाने बालकशील, त्यांना कशाची तकलीफ न होता आणि सर्वांना सद्बुद्धी दे, चांगली बुद्धी दे. कोणी विषारी नाग पैदा होऊन इथं कोण काय करायला येत असेल, कोणी अडचणी असेल, काही कुणाची संघ पीडा असेल ते सर्व दूर कर आणि सर्व हा आनंद जसा तुझ्या या नगराचं नाव रोशन केलंय तसं तुझ्या नगराचं नाव रोशन कर आणि त्या दादाचं नाव रोशन कर. आणि सर्व या आज गाय गरीब लहान लहान बच्चे सर्व बुजुर्ग आज या तुझ्या उत्सवाला तनानी मनाने धनाने एकत्र येऊन तुझा जसा आनंद लुटतायत तसा त्यांना पण आनंद लुटू दे, त्यांच्या त्यांना चांगली सुखाची ठेव, त्यांना पैशाला पैसा मिळू दे, त्यांच्या काही संघ पिढा असेल सर्व दूर कर. आणि असं ते जीवदानी माते सर्व हे बजरंगबली तूच राहा, सर्वांना सद्बुद्धी दे, सर्वांना ताकद दे. आणि हा तुझा जसा त्यांनी विडा उचललाय तो विडा कायम सोड आणि जसं तुझं नाव रोशन केलेलं आहे तसं त्यांचं नाव रोशन करशील. तुझा जसे संध्याकाळच्या पाराला रात्रीच्या वेळेला जसं तुझा आवाज तिथं नामस्मरण केलेलं आहे तशी त्यांना तू तनाने मनाने तनाने ताकद दे. आणि सर्व त्याचं व्यवस्थित जे थर लावतील त्या थराचे सर्व पदाधिकारी त्यांना तू ताकद दे, त्यांना व्यवस्थित बालक आणि कशाच्या आगार डोक्याला केसाला न धक्का लागता सर्वांना सुखाची बालक आणि सर्व जागेवाल्या मालका सगळ्यांना चांगली बुद्धी दे आणि सर्वांना सुखाची बालक सर्व हा कार्यक्रम सर्व व्यवस्थित पार पडू दे. हीच तुझ्या चरणी मी प्रार्थना करतो. जय जीवदानी माते की बोल बजरंग, हरे बोल बजरंग, हरे बोल बजरंग. आई जुदानी माते की, आई जुदानी माते की, जागे वाले की, छत्रपती शिवाजी महाराज की. सर्वांनी नारळ फोडायचे आहेत. तुझी वाट करून दो ना, वाट करून दो ना, लावू नकोस. हा वाट करून दो फक्त.